नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फिबोनाची टूल बद्दल बघणार आहे. त्याचं सेटिंग कशा पद्धतीने असलं पाहिजे आहे आणि अप ट्रेंडमध्ये आणि डाऊन ट्रेंडमध्ये त्यावर आपण ट्रेड कसं घ्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघायचं. स्टॉप लॉस कुठं असणार आणि टार्गेट कुठं ठेवायचं, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा फिबोनाची टूलचं आपण सेटिंग कशा पद्धतीने लावायचं आहे ते बघा. ट्रेडिंग व्ह्यूमध्ये गेल्यानंतर इथं टूल्समध्ये जायचं आहे. टूल्समध्ये गेल्यानंतर इथं आपण फिबोनाची सिलेक्ट केलं. तर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की किती कन्फ्युजन क्रिएट करणारे इथं लेवल्स आपल्याला बघायला मिळतात. तर या लेवल्स आपल्याला कमी करायचे आहेत. प्रॉपर सेटिंग आपल्याला लावायचं आहे. तर इथं सेटिंगमध्ये गेल्यानंतर एकच्या खालच्या ज्या सगळ्यात टिक आहेत त्या आपल्याला अनटिक करायचे आहेत. अनटिक केल्यानंतर राईट साईडच्या ज्या सगळ्या टिक आहेत त्या टिक सुद्धा आपल्याला अनटिक करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर राईट साईडच्या कॉलममध्ये फक्त आपल्याला 0.5 ही फक्त एकच टिक करायचं आणि आपल्याला आपलं जे सेटिंग आहे ते सेटिंग झालेलं आहे, आपल्याला इथं ओके करायचं आहे. त्यानंतर आपण चार्टमध्ये जाऊया आणि अप ट्रेंडमध्ये कशा पद्धतीनं प्लॅन करतात ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया. ज्यावेळेला मार्केट अप ट्रेंडमध्ये असतं त्यावेळेला जी काही रॅली झालेली असते, इथं तुम्ही बघू शकताय ही रॅली आहे. या रॅलीमध्ये आपल्याला या बॉटमपासून या टॉपपर्यंत आपल्याला फिबोनाची लावायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला कशा पद्धतीने प्लॅन करायचं ते बघूया. तर इथं आपण फिबोनाचीमध्ये गेलो. फिबोनाची सिलेक्ट केल्यानंतर आपण इथं बॉटमपासून टॉपपर्यंत जो आहे तो टॉपपर्यंत आपली फिबोनाची टूल लावून घेतलं. फिबोनाची टूल लावून घेतल्यानंतर हे टूल लावून घेतल्यानंतर ना आपल्याला बघायचं आहे की कोणत्या लेवलपर्यंत आल्यानंतर फिबोनाची टूलला आपण तिथं ट्रेड प्लॅन करायचा आहे. ज्या वेळेला 0.382 ते 0.5 या दोन एरियामध्ये प्राईज येते. या दोन एरियामध्ये प्राईज आल्यानंतर कोणत्याही प्रकारचं तिथं आपल्याला एक कॅन्डलस्टिक्स पॅटर्न बघायला मिळतं. त्या पॅटर्नवर आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. तर इथं आपण बघू शकतो एक्झॅक्ट 0.382 या लेवलला प्राईज आल्यानंतर आपल्याला इथं बुलिश एंगल्फिंग पॅटर्न बघायला मिळाला. आणि ज्याला बुलिश एंगल्फिंग पॅटर्न बघायला मिळाल्यानंतर कॅन्डलस्टिक तिथं आपण आपली जी काय आहे ती 50% क्वांटिटी ॲड करायची आहे. आणि आपला जो स्टॉप लॉस आहे, जिथं सपोर्ट घेतलेला आहे त्या सपोर्टच्या खाली आपला स्टॉप लॉस ठेवायचा आहे. आणि त्यानंतर जी काही राहिलेली 50% क्वांटिटी आहे ती क्वांटिटी आपल्याला ज्यावेळेला हा हाय आहे तो हाय ब्रेक केल्यानंतर आपल्याला इथं आपली परत राहिलेली 50% क्वांटिटी ॲड करायची आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1:2 आपल्याला रिस्क रिवॉर्ड रेशो घ्यायचा आहे. रिस्क यामध्ये आपल्याला 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो मिळालेला आहे. तर आता आपण डाऊन ट्रेंडमध्ये कशा पद्धतीने फिबोनाची लावायचं आहे ते बघूया. अप ट्रेंडमध्ये बॉटम टू टॉप लावलं, राईट. त्याच पद्धतीनं आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये टॉप टू बॉटम पर्यंत आपल्याला आपल्याला फिबोनाची लेवल ॲड करायची आहे. टॉप टू बॉटम पर्यंत आपल्याला फिबोनाची हे जे टूल आहे ते टूल आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपल्याला प्राईज आली 0.5 जो एरिया आहे 0.318 या एरियापर्यंत प्राईज आली. इथं प्राईज आल्यानंतर आपल्याला इथं परत बेरिश एनगल्फिंग पॅटर्न बघायला मिळाला. त्या बेरिश एनगल्फिंगच्या पॅटर्नला आपण इथं ट्रेड प्लॅन केला. इथं आपण आपला स्टॉप लॉस लावला. स्टॉप लॉस लावल्यानंतर 50% क्वांटिटी आपण इथं आपली ॲड करायची आहे. आणि राहिलेली 50% क्वांटिटी इथं ॲड केली. आणि आपल्याला यामध्ये 1:2 आपण आपला रिस्क रिवॉर्ड रेशो घ्यायचा आहे. खूप सिम्पल आहे, पण तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला याचा जो काय सक्सेस रेशो आहे तो एकदम छान पद्धतीनं बघायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण एक बेसिक टू ॲडव्हान्स प्राईस ॲक्शनची सिरीज घेऊन येत आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत स्टॉक मार्केटबद्दल सगळ्या गोष्टी शिकता येतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.